अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात सोयाबीन चिली कशी बनवायची ती बघूया। त्यासाठी सर्वात प्रथम सोयाबीन अर्धा तास गरम पाण्यामध्ये मीठ घालून भिजत घातलेलं आहे, ते पिळून घेतलेलं आहे। त्यानंतर हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, कांदा आणि कोबी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। या पिळलेल्या सोयाबीनमध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट घालून झाल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट घालून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपणा सर्वांनाच माहीत आहे की सोयाबीनमध्ये खूप प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि ते लहान मुलांसाठीही खूप चांगले असतात। मीठ घालून झालं की यामध्ये 2 ते 3 चमचे मैदा आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर आणि मैदा हे सोयाबीन किती आहे त्या प्रमाणात वापरावे। मी इथे 200 ग्रॅम सोयाबीन वापरलेला आहे, त्यामुळे मी इथे 3 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे। आता हा मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तेल घालून घेत आहे। तेल यामध्ये यासाठी घालायचं की हा जो मसाला आहे तो सोयाबीनला व्यवस्थित चिटकून राहतो म्हणून, आणि हाताने व्यवस्थित कालून कढईमध्ये तेल गरम करून छान सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत। सोयाबीन गरम पाण्यात भिजत घातल्यामुळे ते चिवट होत नाही आणि छान कमी गॅसवरती तळल्यामुळे ते अगदी कुरकुरीत होते। सगळे सोया चंक्स तळून झाले की त्या उरलेल्या तेलामध्ये मी चिरलेला लसूण घालून घेतलेला आहे। लसूण थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये चिरलेला कांदा आणि दोन्ही लाल आणि हिरवी शिमला घालून परतून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे कांदा आणि शिमला मिरची परतून झालेली आहे, त्यामध्ये मी बारीक चिरलेला कोबी घालून एक 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। आता इथे कोबीसुद्धा वाफून झालेला आहे। एका बाउलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्याची छान पेस्ट तयार केलेली आहे। आता आपण या शिजलेल्या भाज्यांमध्ये सर्व प्रकारचे सॉस घालून घेणार आहोत। त्यात सर्वात प्रथम ग्रीन चिली सॉस, नंतर रेड चिली सॉस, त्यानंतर सोया सॉस आणि नंतर टोमॅटो केचप घालून घेणार आहे। हे सर्व प्रकारचे सॉस घालून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा व्हिनेगर घालणार आहे। इथे तुम्ही बघू शकता मी व्हिनेगरची क्वांटिटी अगदी थोडी ठेवलेली आहे। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर ते थोडंसं जास्त घालू शकता। हे सर्व सॉस आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातलेली आहे आणि आता बारीक चिरलेली कांद्याची पात घालून घेत आहे। चायनीज काही बनवायचे म्हटलं की कांद्याची पात तर आवर्जून लागतेच। आता तुम्ही बघू शकता इथे सर्व प्रकारचा मसाला आणि सॉस व्यवस्थित मिक्स करून यामध्ये सोयाबीन घालून घ्यायचं आहे। इथे सोयाबीन चिली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन चिली तयार झालेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।